स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यंदा मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला. ही गोष्ट पाहता जितके आनंददायी वाटते, तितकाच तिच्या मागचा खरा अर्थ शोधण्याची आता गरज आली आहे. लोकशाही बळकट होत चालली म्हणूनच नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत का? की यामागे काही राजकीय पातळीवर काही वेगळंच गणित दडलेलं आहे? सगळं काही जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजकारणी. लोकशाहीच्या दृष्टीने पाहिलं तर मतदान वाढते म्हणजे लोकशाही अधिक परिपक्व होत आहे असं सिद्धांत सांगतो. पण वास्तव सामाजिक आणि राजकीय समीकरणं थोडं वेगळंच कथा सांगतात. कारण मतदानाचा टक्का कमी असेल तर सत्ताधाऱ्यांना स्थिर गणित जपता येतं, पण मतदानाचा मोठ्या प्रमाणात बाहेर पडला की अस्थिरतेचा धोका वाढतो. सत्ता उलटू शकते आणि चित्र बदलू शकतो. म्हणूनच मतदानाचा टक्का वाढला की काहींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो तर काहींच्या कपाळावर आट्या. स्थानिक प्रश्न हा मतदान वाढवण्यामागचा पहिला आणि सर्वात मोठा म्हणजे ठोस आहे. पाणी, रस्ते, कचरा, वाहतूक, ड्रेनेज, कर वाढ या सगळ्या दैनंदिन समस्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले असतात. अधिकाऱ्यांकडे तक्रार चालत नाहीत. वर्षानुवर्ष समस्या तशाच राहतात. अशा वेळी मतदान केंद्र म्हणजे राग व्यक्त करण्याचं एकमेव लोकशाही व्यासपीठ बनतं. सत्ताधाऱ्यांनी केवळ घोषणा केल्या, पण त्यांचं प्रत्यक्षात काहीच होत नाही असा समज पक्का झालेला असतो. त्यामुळे लोक मतपेटीतून धडा शिकवण्याचा निर्णय घेत असतात. आता तितकाच महत्वाचा मुद्दा विरोधकांचा देखील आहे. विरोधकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग वापरावे लागतात. सभांमधील भाषणं, सोशल मीडियावरील प्रचार, विकासाची आश्वासने, स्थानिक मुद्द्यांना स्पर्श करणारे संदेश, तसेच काही ठिकाणी आर्थिक लालूच किंवा सूक्ष्म दबाव हे सगळं मिश्रित परिणाम निर्माण करतात. त्यामुळे मतदारांमध्ये जाणीवा वाढतात, पण गोंधळही वाढतो. कोण खरं बोलतंय आणि कोण फक्त निवडणुकांसाठी वचन देते हे शोधणं कठीण होतं. तरुण मतदार हे या निवडणुकीचे गेम चेंजर ठरत आहेत. सोशल मीडियाने तरुणांमध्ये राजकीय जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढवली. पूर्वी मतदान कर्तव्य आहे असं सांगितलं जायचं. आज मतदान न करणं म्हणजे समाजाप्रती बेफिकिरी वर्तन मानलं जातं. मतदान न केल्यास बदलाची तक्रार करू नका असा सामाजिक दबाव निर्माण झाला आहे. मीम, रील, स्टोरी, पेज या माध्यमांनी मतदानाला फॅशन नसून अधिकार आणि जबाबदारी आहे हे तरुणांना पटवून दिलं आहे. प्रशासनाची भूमिका देखील काही ठिकाणी प्रश्नांकित ठरली. अनेकांच्या मतदार यादीतील नावे गायब, काही ठिकाणी मतदान केंद्राची अचानक बदललेली जागा, रांगा प्रचंड लांब. यामुळे लोकांमध्ये नाराजी होती. पण ही नाराजी घरी बसून न दाखवता लोकांनी यंदा थेट मतदान केंद्राकडे जायला सुरुवात केली. काही ठिकाणी सूक्ष्म दबाव, भीतीचं वातावरण, स्थानिक गटांचे हस्तक्षेप हे सगळं असूनही मतदारांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे लोकशाहीचं यशच म्हणावं लागेल. 2017 आणि 2025 यांची तुलना केली तर फरक स्पष्ट दिसतो. 2017 मध्ये अनेक नगरपालिकांमध्ये निषेध म्हणून कमी मतदान झालं होतं. लोकांचा विश्वास ढासळला होता. पण 2025 मध्ये त्याच लोकांनी मतदान केंद्रात जाऊन आम्ही जागे आहोत असा संदेश दिला. हे बदललेलं चित्र म्हणजे नागरिकांनी त्यांच्या हितासाठी लढण्याची नव्याने घेतलेली तयारी. राजकीय पक्षाचे गणित मात्र या मतदानात वाढीमुळे अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. सत्ताधारी पक्षासाठी हे वाढलेलं मतदान आव्हान आहे, कारण असंतोष किती प्रमाणात आहे ते यामधून दिसू शकतं. विरोधकांसाठीही हा टक्का आनंदाची गोष्ट असली तरी त्यांचं गणित तिथे संपत नाही, कारण वाढलेलं मतदान नेहमीच विरोधकांसाठी लाभदायक ठरेल याची गॅरंटी नसते. मतदानाचा वाढता टक्का हा लोकशाही जिवंत असल्याचा पुरावा आहे. पण या जिवंतपणात जर विषारी उद्देशहीन स्वार्थी राजकारण मिसळलं तर मतदार संख्या बनतात आणि त्यांचे प्रश्न, अपेक्षा, विकास हे सर्व काही मागे पडतात. लोकशाही मिळवण्यासाठी खूप संघर्ष झाला, पण ती टिकवण्यासाठी दर 5 वर्षांनी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी नागरिक सजग राहिले पाहिजेत. 2 डिसेंबर रोजीचा 80% मतदानाचा टक्का म्हणजे आकडा नाही, तो इशारा आहे, की जाहीर संदेश आहे. आम्ही सजग आहोत, आम्ही जागे आहोत. आम्हाला तुमच्या वचनांवर नाही तर तुमच्या कामांवर विश्वास ठेवायचा आहे. आता पुढचं चित्र हे नेत्यांवर अवलंबून असणार आहे. हा वाढलेला मतदानाचा टक्का ते समान दृष्टी आणि विकासाच्या मार्गाने वळवतील का, की पुन्हा जुन्या राजकारणाच्या अंधारात ढकलतील? उत्तर येणाऱ्या काळात मिळणारच आहे. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट, यावेळी मतदार झोपलेले नव्हते आणि जागलेल्या मतदारांना डोळे मिटायला भाग पाडणं कोणत्याही सत्तेला शक्य नाही. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.